नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंड्याला परफेक्ट तंतोतंत आकार कसे द्यायचे हे आज आपण पॉईंट टू पॉईंट पाहणार आहे। तर मी या इथे तुम्हाला छोटी साईज आणि मोठी साईज या दोन साईजमध्ये कसे आकार द्यायचे हे मी सांगणार आहे। तर सुरुवातीला पहा 28 ते 36 पर्यंत मी या इथे तुम्हाला सुरुवातीला मुंड्याला आकार देऊन दाखवणार आहे। नंतर 38 पासून पुढे जी चेस्ट असते त्या साईजमध्ये कसे आकार द्यायचे मी तुम्हाला या साईडला सांगणार आहे। तर या इथे पहा साईज लहान असते त्यावेळेस ब्लाऊजची उंची ही थोडी कमी असते। 28 मध्ये आपण 12.5, 30 मध्ये आणि 32 मध्ये आपण 13 इंच घेतो। तर आपण सर्वसाधारणपणे या इथे 13 इंच घेऊया। तर पहा 13 + 1 14 आपण उंचीसाठी 1 इंच मिक्स करतो, त्यामुळे आपण या इथे 1 इंच मिक्स केलं। शोल्डर या इथे मी 5 इंच घेऊन दाखवते तुम्हाला। या इथे 5 इंच मी शोल्डर घेतलेले आहेत। फक्त या इथे आपण मुंड्याचे आकार लहान साईजमध्ये 28 ते 36 पर्यंत तुम्ही याप्रमाणे आकार द्या। तर इथे मी 5.5 इंचावरती या प्रकारे मार्किंग केलेलं आहे। आता सर्वसाधारणपणे मी तुम्हाला या इथे 32 साईज दाखवते। 32चा चौथा भाग येतो 8 इंच आणि येथे 1.5 इंच शिलाई मार्जिन मी घेतलं। तर पहा इथे कंबर प्लस 1 इंच टक्स घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे। जसं आपण कायम कटिंग करतो त्याप्रमाणे या इथे हे ड्रॉ करायचं आहे। तर या इथे मी ही जी मुंड्याची उंची आहे त्याचा असा मध्य करणार आहे। इथे फक्त 1/2 इंच घ्यायचं। पुढचा मुंडा आपण 1/4 इंचावरती पॉईंट द्यायचा आणि पाठीमागचा 1/2। तर पहा इथे आपल्याला 1/2 इंच खाली जायचं आहे। तर असा आकार आपल्याला या इथे द्यायचा आहे। या पॉईंटवर हा आकार आणून जोडायचा। 1/2 इंच तुम्ही या इथे 36 पर्यंत घेतलं तरी चालतं, आकार एकदम परफेक्ट येतात। आता इथून या पद्धतीने असे आकार द्यायचे। आता इथे 1/2 इंच आतमध्ये यायचं या पद्धतीने आणि हा आकार जो आहे तो असा द्यायचा। तर हे पॉईंट घेतल्यामुळे पहा एकदम परफेक्ट आकार आपले मुंड्याला येतात आणि या इथे हे खाली गेल्यामुळे आपल्या मुंड्याला घोळ येत नाही। आणि ज्याला पुढच्या मुंड्याला घोळ येतो त्यांच्यासाठी इथे मी 1/2 इंच पॉईंट आतमध्ये घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आकार आपण दिलेला आहे। तर पहा हे जे पॉईंट आहेत हा मध्य, परत हे इथे मी 1/2 इंच घेतलेला आहे, इथे परत मी 1/2 इंच खाली गेलेली आहे। यामुळे आपल्याला आकार द्यायला एकदम सोपं जातं। आपले जे आकार आहेत ते अजिबात बिघडत नाहीत। तर या इथे आपण आणि या इथे जेव्हा साईज मोठी असते तर फक्त इथे आपल्याला बदल करायचा आहे, 1 इंच ते 1/2 इंच आतमध्ये यायचं आहे। तर मी तेही तुम्हाला दाखवणार आहे कसं। आता इथे आपण 2 इंच घ्यायचं आहे आणि फक्त 1/2 इंच शोल्डर डाऊन करायचे आहेत। पहा जास्त डाऊन करायचे नाहीत, नाहीतर काय होतं जेव्हा आपण स्टिच करतो त्यावेळेस इथे जो आकार राहायला पाहिजे तसा या इथे आकार राहत नाही आणि मग ते तिरकं होतं आणि आपल्याला नंतर स्टिच करताना प्रॉब्लेम येतो। त्यामुळे 1/2 इंच आपण खाली जायचं नाही आहे, आपल्याला फक्त 1/2 इंच आपल्याला खाली जायचं आहे इथे। आणि जेव्हा आपण स्टिच करतो तेव्हा आणि 1/2 इंच आपण शोल्डर स्टिच करत असतो, त्यामुळे 1/4 इंच या इथे आपलं डाऊन होतं। तर इथे 9.5 इंचावरती मी गळा मार्किंग केला। इथे वरती शोल्डर उतरू नये म्हणून या इथे पहा हे मी इथे डाऊन केलं आणि 2 इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे। इथे मी फक्त 2.5 इंच घेणार आहे आणि गळ्याला आकार देऊन घेणार आहे, म्हणजे मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येऊ नये
म्हणून आपल्याला टक्सच्या इथे सुद्धा कपडा कट करायचा असतो, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी आधी तुम्हाला गळा ड्रॉ करून दाखवला. इथे टक्स घेऊया आपण 4 इंच आणि उंचीलाही आपण 4 इंच घ्यायचं आहे. इकडे अर्धा इंच. इथे अर्धा इंच वरती जायचं आणि हे असं कट करायचं आहे. जेव्हा आपण असं कट करतो त्यावेळेस हा कपडा आणि इथला कपडा जो आहे तो कट होऊन निघल्यामुळे इथेही फुगा येत नाही आणि इथेही ज्या अशा रिंकल्स पडतात बघा, चुन्या पडतात, तर त्या पडत नाहीत. तर या पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. इथेही आकार देताना अगदी गोल आकार कसा येईल हे पाहायचं आहे. म्हणजे जेव्हा आपला एकदम परफेक्ट गोल आकार येतो त्यावेळेस मुंड्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर हे आपण जे आत्ता पाहिलं ते तुम्ही 28 ते 36 पर्यंत तुम्ही हे कटिंग करायचं आहे. आता पहा, मोठ्या साईजमध्ये इथे थोडा बदल होणार आहे आणि इथे जे आपण अर्धा इंच घेतलेलं आहे तो थोडं आपल्याला जास्त घ्यायचं आहे. बाकी सेम कटिंग करायचं आहे. तर आता मी तुम्हाला मोठी साईज दाखवते. आता या इथे मी पूर्ण उंची प्लस 1 इंच पूर्ण 15 इंचाचा मी पेपर कटिंग केलेला आहे. तर सर्वसाधारणपणे आपण 5.5 इंच शोल्डर घेतो मोठ्या साईजमध्ये. इथे मी 5.5 इंच घेतलं. 38 पासून आपण पहा पुढे सर्व या पद्धतीने तुम्ही मार्किंग करायचं आहे. इथे मी 6 घेतलं. अशी सरळ लाईन ओढायची. 10चा पॉईंट द्यायचा आहे 10 वरती, म्हणजे 40चा चौथा भाग येतो 10 आणि त्याच्या पुढे मी पहा 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. कंबर मी या इथे 32 घेणार आहे. त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी मी मिक्स केलेलं आहे आणि त्याच्या पुढे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. तर हे जे पॉईंट आहेत ते आधी आपण जोडून घेऊया. हे पॉईंट जोडल्यानंतर इथे तुमचे जर जास्त शोल्डर पडत असतील तर तुम्ही या इथे 2.25 घ्या, नाहीतर 2.5 घेतलं तरीही चालतं. इथे मी 0.5 इंच सांगितलं त्याप्रमाणे 0.5 इंचच डाऊन करायचं आहे, जास्त नाही. म्हणजे आपल्याला बाही जोडताना शोल्डर जोडल्यानंतर आपण जेव्हा बाही जोडतो त्यावेळेस जे आकार बदलतात मुंड्याचे ते आकार बदलू नये म्हणून इथे जास्त डाऊन करायचं नाही, थोडंसंच डाऊन करायचं आहे. इथे 10 इंचाचा गळा, तर 10.5 इंचावरती मी मार्किंग केलं. मी या इथे 2.25 इंच घेतलेलं आहे. इथे मी गळ्याला आकार दिला. साडेचार जसं आपण आत्ता पाहिलं त्याचप्रमाणे सर्व इथे आहे. फक्त मुंड्याला आकार देताना थोडा बदल करायचा आहे. इकडे अर्धा आणि इकडे अर्धा पहा. आणि हा आपला आपण टक्स स्टिच करतो. जेव्हा टक्स स्टिच करतो त्यावेळेस कपडा तिरका होतो, म्हणून तो कपडा तिरका होऊ नये म्हणून आपण या इथे हे असं अर्धा इंच वरती जाऊन कट करायचा आहे. तो कपडा तिरका झाला, तो कट करून नाही काढला आपण, तर तो जो कपडा आहे तो सरळ होण्यासाठी वरती सरकतो आणि इथे आपल्या रिंकल्स येतात. त्यासाठी आपल्याला या इथे हे कट करून काढायचं आहे. आता मुंड्याला आकार कसे द्यायचे पहा. हा जो मुंडा आहे त्याचा आपल्याला मध्य करायचा आहे. या इथे मी मध्य केला. परत इथे 0.5 इंच यायचं आहे. आता इथे पहा, जर तुमचा 0.5 इंचावरती आकार व्यवस्थित आला नाही तर तुम्ही इथे 1 इंच ते 1.25 इंच आतमध्ये यायचं आहे. आता मी 1 इंचावरतीही पॉईंट दिला आणि 1.25 इंचावरतीही पॉईंट दिला. आता आपला जो आकार आहे तो कुठं व्यवस्थित येतो हे पाहायचं आहे. आता इथे अर्धा ते 0.25 इंच मी खाली डाऊन केलं, कारण मोठ्या साईजमध्ये जास्त प्रॉब्लेम येतात. इथे 0.25 परत 1.25 इंच
आता कुठल्या पॉईंटवरती आपला आकार परफेक्ट येतोय हे पाहायचं आहे. इथून डायरेक्ट असा आकार द्यायचा नाही. पहा, थोडंसं असं खाली स्ट्रेट यायचं आणि मग आपल्याला आकार द्यायचा आहे. तर पहा, 1.25 इंचाचा जो पॉईंट दिलेला त्याच्यावरती आपला आकार एकदम परफेक्ट येऊन आलेला आहे. आणि परत इथून आपण हे असं डाऊन करायचं आहे. पहा, अशा पद्धतीने, जेणेकरून मोठी जरी साईज असली तरी आपला जे ब्लाऊज आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालं पाहिजे. आता इथे हे 1.25 इंचाचा जो पॉईंट घेतला आहे तो मी अशा पद्धतीने तयार केलं. पहा, आणि हा जो पॉईंट आहे तो अशा पद्धतीने मी जोडला आणि हा पुढचा आकार आपला तयार झाला. तुम्ही या पद्धतीने ट्राय करा. ज्यांना पुढच्या मुंड्याला प्रॉब्लेम येतो, मागच्या मुंड्याला प्रॉब्लेम येतो, त्यांच्यासाठी पहा हे परफेक्ट सोल्युशन आहे. आपले आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येणार आहेत, एकदम परफेक्ट ब्लाऊज बसणार आहे. तर या इथे मी लहान साईज आणि मोठी साईज या दोन्हीमध्ये तुम्हाला फक्त इथे फरक काय करायचा आहे मी सांगितलं. आधी तुम्ही अर्धा इंच इथे पॉईंट देऊन पहा. जर तुमच्या ब्लाऊजला म्हणजे मुंड्यामध्ये थोडासा काही प्रॉब्लेम वाटला तर नेक्स्ट ब्लाऊजमध्ये तुम्ही या इथे 1.25 इंच घ्यायचं आहे आणि आकार देऊन पाहायचं आहे. तर असं केल्याने काय होतं, ब्लाऊज एकदम परफेक्ट येतं, अजिबात बिघडत नाही. तुम्ही नवीन असाल तर तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.